अनुपम्य मनोहर कासे शोभे पितांबर चरणी वेदाचा तोडर देखिला देवो योग्यांचे कसवटे दावे तसे नेत्रपोटे उभा भिवरेच्या तटे देखिला देवो बापर खुमा देवेवरो पुंडलिका अभय करो परब्रह्म सहाकारो देखिला देवो योग्यांचे कसवटे दावे तसे नेत्रपोटे उभा भिवरेच्या तटे देखिला देवो यंत प्रवेश मम वाचमिमं प्रसुप्तं संजीवयत्यखिल शक्तिधरस्पधामनम् अन्यांश्चास्तु चरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करो प्रथमा नमन पांडुरंगा करो प्रथमा नमन पांडुरंगा करो प्रथमा नमन पांडुरंगा करो प्रथमा नमन दुसरे चरण संता जिया दुसरे चरण संता जिया दुसरे चरण संता जिया कृपादाने कसेता कंचा कृपादाने कसेता कृपादाने कसेता विता कृपादाने कसेता विता बाबाजी संकुलात तुका बाबाजी संकुलात तुका सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासन संपदां भोजते जस्पुरा दिक्प्रदेशम् विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ते उदारा सोपान देव निवृत्ते उदारा सोपान देव निवृत्ते उदारा सोपान देव मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाचे आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्तां वरिष्ठम वातात्मजं वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुका या देवा यावरी न करावा अवेरू नमो जन्मभूमी जते जन्मलो मे नमो कर्मभूमी जते वाढिलो मे नमो अलंकापुर भूमी जते ज्ञान पावी तो झालो आम्ही नमो भारत राष्ट्रभूमी जिच्या पडू इथून पुढे कामे विठ्ठल विठ्ठल अनुपम्य मनोहर कासे शोभे पितांबर चरणी ब्रेदाचा तोडर देखिला देवो योग्यांचे कसवटे दावे तसे नेत्रपोटे उभा विवरेच्या तटे देखिला देवो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपे सेवेकरता घेतलेला अभंग अक्षरब्रह्म अव्यक्त ज्ञान अलौकिक काव्य तत्परता अलौकिक कार्य तत्परता सामर्थ्यता प्राप्त संत वैराग्यस्य भूषण ज्ञान्यांच्या राज्य साधकांचं मायबाप योग्यांचे माऊली कवेल साम्राज्य चक्रवर्ती अलंका प्रणिवासी माऊली महावैष्णव संत सम्राट ज्ञानोबा यांचा 3 चरणाचा मी 3 पद्धतीने देव कसा पाहिला त्याचं दिशा दिग्दर्शन करणारा अभंग आहे विठ्ठल विठ्ठल अभंग मुक्त कैवल्य तेजोनिधी कैवल्य कनकदाते माऊली महावैष्णव संत सम्राट ज्ञानोबा यांचा असून अभंगातील प्रास्ताविकता प्रतिपादित करण्याअगोदर परिहार देणे इष्ट निवारे तथा ते गरजेचं सुद्धा आहे किम निमित्ताने तुम्ही आपण सगळेजण आज त्या पवित्र पावन धर्म दरबारामध्ये विराजित आहात रसिकता भाहुकता चतुरता सजगता श्रोत्याच्या भक्तिशास्त्राच्या श्रवण मात्राच्या चत्वार्यांत करणाने कारणे परंपरा सर्वांना ज्ञातव्यासलच आहेच वक्त्याचं प्रधान कर्तव्य नात्याने थोर मोठ्यांच्या पदस्पर्शाने पनित पावित वसलेल्या असलेल्या आपल्या पवित्र पावन नगरीमध्ये भगवंताच्या असंख्यपणे साधुसंतांच्या कृपाआशीर्वादाने समस्त पंचक्रोशी ग्रामस्थांच्या मानवी सामंजस्याने आपण सर्वजण मानवी जीवन जगत आहात ते मानवी जीवन जगत असताना आपल्या गावातील परिसरातील सण उत्सव परंपरा विधी संस्कार सोडे एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होण्याची नैतिकता त्याच नैतिकतेचं पायिकत्व 4 अक्षरी बेलापूर नावाच्या नगरीचं महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाच्या कणाकणात मनामनात तनातनामध्ये जे स्थान प्राप्त झालं ते भगवान श्री हरिहर केशव गोविंद भगवंताच्या पवित्र पावन दरबारामध्ये सालवात प्रमाणे चालत असलेला महामहोत्सव श्री संत भानुदास महाराजांपासून तर आत्तापर्यंतच्या आपल्या सर्वांच्या परंपरेचं पायकत्व आपण सगळेजण सांभाळतोय
ते पायकत्व सांभाळत असताना 14 वर्षाचा वनवास रामाने भोगला, पण 500 वर्षाचा वनवास भोगून राम विराजमान झाले. आणि राम विराजमान होताना तिथली प्रमुख भूमिका ज्या गावाच्या भूमिपुत्राने निभावली, अशा पवित्र पावन भूमीमध्ये आपणा सर्वांच्या समन्वयातून समर्पणातून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा स्वर्णयोग. विठ्ठल विठ्ठल. ऐका, अभंग माऊली महाविष्णू ज्ञानोबरायांचा गोड भूमिका ज्ञानोबराय म्हणतात. देखिला देवो देखिला देवो देखिला देवो, तीनही चरणाचा शेवट एकाच पदाने देखिला देवो. ज्ञानोबराय सांगतात मी देव पाहिला. वा ज्ञानोबराय, तुम्ही देव पाहिला. ज्यांचा अभंग आहे, ज्या ज्ञानोबरायांचा अभंग आहे, त्यांचं वारकरी संप्रदायामध्ये योगदान काय, ज्यांचा अभंग आहे त्याने वारकरी संप्रदायाकरता काय केलंय, असं जर कोणी विचारत असेल तर अंदाज काढायचं हे महाराष्ट्रातलं नाही. महाराष्ट्राच्या मातीत वारकऱ्यांच्या कुशीत आणि संप्रदायाच्या मुशीत जर जीवन जगायचं असेल तर महाराष्ट्रात राहणाऱ्या माणसाला किमान 4 नावं माहिती पाहिजे. किमान 4 नावं महाराष्ट्राच्या मातीत पाहिजे. 1 ज्ञानोबा, 2 तुकोबा, 3 विठोबा आणि 4 शिवबा. ही 4 नावं ज्याला माहिती नाही, अंदाज काढायचं महाराष्ट्रातलं नाही पार्सल आलेलं दिसतंय. महाराष्ट्राच्या मातीत ज्ञानोबरायांचं योगदान काय, तर ज्ञानोबरायांचं योगदान मी अर्ध्या प्रमाणात सांगतो. ज्ञानदेवे रचिला पाया. काय केलं ज्ञानोबरायांनी? ज्ञानोबरायांनी या वारकरी संप्रदायाचा पाया रचला. ऐका, ज्ञानोबरायांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला असं जर तुमचं मत असेल तर मग ज्ञानोबरायांच्या पूर्वकाळात वारकरी संप्रदाय नाही का? भगवान पूज्यपाद जगद्गुरू शंकराचार्य आजपासून 1400 वर्षापूर्वी 8व्या शतकात तीर्थ भ्रमण करत असताना जगत भ्रमणामध्ये जगद्गुरू शंकराचार्य पंढरपूरला आले. अनंत कृपा विशिष्ट कारण करुणावले रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पंढरीश पांडुरंग परमात्माकडे पाहिल्यानंतर शंकराचार्याने देवाचं वर्णन केलंय. महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडरीकाय दातो मुनींद्रैहि समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम प्रमाणम भवाब्धिरिदम मामकानाम नितम भक्कराभ्याम धुतो न तस्मात. हे वर्णन ज्याचं आहे त्या भगवान परमात्म्याचं वर्णन शंकराचार्याने केलं. तुम्ही वारकरी कथा करता, कीर्तन करता, प्रवचन करता, सत्संग करता, हरिपाठ करता. तुमच्या कथेत, कीर्तनात, प्रवचनात, सत्संगात, हरिपाठात, भजनात, काकड्यात तुम्ही मध्ये मध्ये उद्घोष करता, जयघोष करता, नामघोष करता. तो उद्घोष, तो जयघोष, तो नामघोष कोणाच्या नावाचा असतो? मी उद्या येऊ का? नाही, म्हणजे तुम्ही जर असं म्हणजे संभ्रमित असाल तर घोष, तो जयघोष, तो नामघोष कोणाच्या नावाचा असतो? पुंडलिक वरदेव, तो पुंडलिकाच्या नावाचा असतो बरं का. याचा अर्थच असा आहे की ज्ञानोबरायांच्या अगोदर वारकरी संप्रदायाकडे पुंडलिकाकडे दृष्टिक्षेप आहे. पण पुंडलिकाच्या अगोदर एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, एका जनार्दनी शंकर पंढरीचा वारीकर. मग भगवान शिवजी पंढरपूरचे वारकरी म्हणून तर परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. मग ज्ञानोबरायांनी पाया रचला म्हणजे नेमकं काय केलं दादा? ज्ञानोबरायांनी पाया रचला म्हणजे संप्रदायाची मूर्छितपणा घालवला, संप्रदायाला ऊर्जा दिली, संप्रदायाला चैतन्याचे दिवस दिले, संप्रदायाला भव्यतेचे दिवस दिले, संप्रदायाला दिव्यतेचे दिवस दिले आणि ज्ञानोबरायांनी या वारकरी संप्रदायाचा पाया रचला. खरं म्हणजे पाया रचणं म्हणजे काय? पाया रचणं म्हणजे काय तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. फार पूर्वीच्या कालामध्ये पाया आपण रचतो की नाही? फार पूर्वीच्या कालामध्ये एका गावातून दुसऱ्या गावामध्ये जायचं असेल, मध्ये जर नदी असेल तर ती नदी पार करण्याकरता लोक सांको बांधायचे, सेतू बांधायचे, पूल बांधायचे, ब्रिज बांधायचे. आणि पूर्वी लोकांमध्ये अशी श्रद्धा होती, त्या पुलाचं आयुष्य वाढवावं वाटत असेल तर त्या पुलाचा पाया भरायच्या अगोदर काय करायचे? काय द्यायचे? खाली बडी द्यायचे. जर बडी दिला तर त्या पुलाचं आयुष्य वाढतं, त्या बांधकामाचं आयुष्य वाढतं, त्या स्ट्रक्चरचं आयुष्य वाढतं. खरं म्हणजे हा श्रद्धेचा एक अंधश्रद्धेचा मुद्दा आहे, मला त्याच्यामध्ये जायचं नाही. ही श्रद्धा एक अंधश्रद्धा आहे, मला त्याच्यामध्ये जायचं नाही. अनेक अंधश्रद्धा आपण सगळेजण सांभाळतो. आपण श्रद्धावान लोक आहे. दारावर कावळा बसला, पाहुणे येणार, काय होतं? कुणीतरी आपल्याकडे पाहुणे येणार आहे. गावात कुत्री भुंकायला लागली, कोणीतरी जाणार. आता तसे कुत्री केव्हाही भुंकतात. एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर बैठक झाली.
आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेचे, पाकिस्तानचे, बांगलादेशचे, अफगाणिस्तानचे, इटलीचे कुत्रे एकत्र आले आणि त्यांनी म्हटलं तुमची काय इच्छा आहे? ते म्हटलं काहीच नाही, आम्हाला भारतात राहायची व्यवस्था झाली पाहिजे. मग त्यांना समजून सांगितले तुमच्या देशात तुम्ही का राहत नाही? तेव्हा अमेरिका, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, इटलीच्या कुत्र्यांनी सांगितलं की आमच्या देशात सगळं स्वातंत्र्य आहे, पण आमच्या देशात विनाकारण भुंकायची परवानगी नाही, ती फक्त इथं आहे. तेव्हापासून इटलीचे कुत्रे असतील, पाकिस्तानचे कुत्रे असतील, इथं आले की भुंकतात. ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद. बाकीच्यांनी आराम केला तरी चालेल, 10:15 वाजता मी तुम्हाला उठवणारच आहे. हा, ऐका. कुंत्रा भुंकला कोणतरी जाणार आहे, दारावर कावडा बसला कोणतरी नाही, मांजर आडवी गेली, निश्चित केलेलं काम होत नाही. मांजर आडवी गेली की माणसं 2 मिनटं थांबावं लागतं. खरं म्हणजे या गोष्टीवर माझा भरोसा नाही, माणूस म्हणून तुमचाही नसेल. 24 तासात आपल्याला घरात किती वेळा मांजर आडवी जाते? विषय मांजरीचाच आहे. हा ना, खरंच मांजरीचा आहे. अरे खरंच मांजरीचा आहे. तुमच्या बोलण्यात जर गैरसमज होता असेल तर दुसऱ्याला चुकीचं बोलू नका. शब्दाला प्रतिशब्द, हाकेला प्रत्याका, साधेला प्रति साधे. जर त्या मांजरे तर मग आपण असं होऊ नये म्हणून आहे तिथं थांबा. उगा पुढं प्रवास करू नका. मांजर आडवी गेल्यानंतर काम होतं का होत नाही या गोष्टीवर आमचा भरोसा नाही. पण बेटा, मांजर आडवी गेले ना 2 मिनटं थांबलं पाहिजे, हे ज्या आईवडिलांनी शिकवलंय ना त्यांच्यावर आमचा भरोसा आहे. आमचा भरोसा त्या आईवडिलांच्या संस्कारावर आहे. एखाद्या पुलाचा, इमारतीचा पाया भरताना खाली बळी दिला तर त्याचं आयुष्य वाढतं का वाढत नाही याच्यावर आमचा भरोसा आहे किंवा नाही, आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही. पण खरंच पाया भरायच्या अगदी बळी दिल्यानंतर जर आयुष्य वाढत असेल तर वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेवी रचिला पाया. ज्ञानोबरांनी याचा पाया भरायच्या अगोदर ज्ञानोबरांचे आईवडील श्री विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता नावाचे 2 बळी या वारकरी संप्रदायाने सुद्धा दिले. बळी देण्याची परंपरा आमची आहे, त्यागाची परंपरा आमची, खरं म्हणजे समर्पणाची परंपरा आमची सुद्धा आहे. ज्ञानोबा स्वतः अनाथ झाले आणि तुम्हाला मला प्रत्येकाला सनात केला. ज्ञानोबरांना आई नाही, पण ज्ञानोबा आमच्या सगळ्यांची आई झाली. वा, कोणाची आई झाले ज्ञानोबा? आई झाले ज्ञानोबा. कोणाची? ज्ञानोबा आई झाले. वेदशास्त्र द्वितीयुगाही म्हणते ज्ञानाबाई आई. ज्ञानराज माझे योग्यांशी माऊली, जेने निगमवल्ली. ज्ञानाबाई माझे अनाथाचे माय, एका जनार्दनी पाय वंदितसे. साधकाचा माय बाप दर्शने. ऐका, ज्ञानोबा 4 लोकांचे आहे. 1 वेद, 2 साधक, 3 योगी आणि 4 अनाथ. 4 लोकांची आई. आई कुणाला म्हणतात? पप्पाच्या मिसेसला. हा, आई शब्दाची व्याख्या तुकोबराय देतात. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, माऊलीचे चित्त लेकुराचे हित जाणे. ज्ञानोबराय देतात. पया हितापासून काढिते, हित देऊनी वाढविते. नाही श्रुती परोती माऊली जगा, माऊली जगा नाही श्रुती परोती. हित देऊनी वाढविते, पया हितापासून काढिते. शोधून आले संत, हिताहित जगाचे हिताहित शोधून या संत आले. ज्यांना हित समजतं त्यांना संत म्हणतात, ज्यांना आपलं हित समजतं त्यांना संत म्हणतात. आईला मुलाचं हित समजतं. आता आई म्हणजे काय? एखादी आई आहे, तिच्या पोराला गुड आवडतो, पण गुड खाल्ला की तो आजारी पडतो. पोराला गुड आवडतो, पण गुड खाल्ला की तो आजारी पडतो. त्याला औषधी आवडत नाही, पण औषधी खाल्ली की त्याची तब्येत ठणठणीत राहते. पोराला गुड आवडतो, पण गुड खाल्ला की तो आजारी पडतो. औषधी आवडत नाही, पण औषधी खाल्ली की पोराची तब्येत ठणठणीत राहते. हुशार आई, हुशार आई. पोराला आवडतो तो गुड खायला देईल का तब्येत ठणठणीत राहणारी औषधी देईल? हुशार आई. सगळ्यांना का बोलू? ज्या हुशार असतील त्याच बोला, आणि शक्यतो आईच बोला. हा,
मुलाला काय आवडतं हा मुद्दा महत्वाचा नाही, काय खाऊन माझ्या पोराची तब्येत चांगली राहते हे ज्या माऊलीला समजतं ना तिला आई म्हणता. लोकांना काय आवडतं हा मुद्दा महत्वाचा नाही, काय ऐकून लोकांचा उद्धार होणार आहे हे ज्या वक्त्याला समजेल ना तो श्रोत्याची आई होणार आहे. महाराष्ट्राच्या मातीत वक्ते भरपूर झाले पण मातृत्व दर्शनी वक्ते राहिले नाही हे दुर्दैव आहे. लक्षात घ्या, मातृत्वाची भूमिका घेणारे वक्ते राहिले नाही हे दुर्दैव आहे. आजही एखाद्या गावामध्ये 25 वर्ष 50 वर्ष 75 वर्ष 100 वर्ष पूर्ण झाली आणि मोठा कार्यक्रम करायचा असेल तर 15 कीर्तनकाराच्या व्यतिरिक्त 16वा कीर्तनकार वारकरी संप्रदायाला सापडत नाही. हे वैचारिक दारिद्र्य तुम्हाला मान्य करावं लागेल. हे वैचारिक दारिद्र्य मान्य करावं लागेल, कारण ती परिस्थिती राहिली नाही. वक्ता बनणं वेगळं आणि समाज हिताचा वक्ता बनणं वेगळं. लक्षात घ्या. मग या प्रक्रियेतून प्रवास करताना आईला मुलाचं हित समजतं. ज्ञानोबरांनी वेदाकरता अनुभव अमृत लिहिला, योग्याकरता चांगदेव 65 लिहिली, साधकाकरता ग्रंथराज ज्ञानेश्वरी आणि तुमच्या माझ्याकरता हरिपाठ आहे. ऐका, हे तर करावाय अमृतपान, जीवनमुक्त योगी महात्म्याची जाण. जीवनमुक्ता करता अमृतानुभव. चांगदेव 65 स्वस्ति श्री वटेशु जो लोपोनी जगदाबासू दावे मगग्रासू प्रगटला करी. चांगदेव 65 योग्या करता आपल्याकरता नामाच्या शस्त्रावरी नावा या अवधारी सजून या संसारी तारू झालो सजून या संसारी नावा या अवधारी नामाचे या शस्त्रावरी. आपल्याकरता ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी आणि साधारण तुमच्या माझ्या प्रत्येकाकरता हरिपाठाची योजना आहे. हरिपाठ हा सूत्रसार ग्रंथ आहे. म्हणजे संस्कृतमध्ये काही सूत्र आहे, व्याकरणाची 14 सूत्र. बरं, पतंजली प्रदीप सूत्र, नारद भक्ती सूत्र, ब्रह्म सूत्र, वैदिक न्याय सूत्र. जसे संस्कृतमध्ये हे सूत्रसार ग्रंथ आहे तसा मराठी भाषेतला पहिला सूत्रसार ग्रंथ म्हणजे ज्ञानोबरांचा हरिपाठ आहे. आता ज्ञानोबरांच्या हरिपाठाचं काय झालं माहिती आहे का? हरिपाठ नेयतेकडे नेतो, हरिपाठात ध्येयतेकडे नेतो, पण ध्येयता आणि नेयता बाजूला जाऊन हरिपाठाला गेयता आली. म्हणजे हरिपाठ न्याय प्रधान आहे, हरिपाठ ध्येय प्रधान आहे, पण तो हरिपाठ चालीत आल्यामुळे तो गेय प्रधान झाला, तो गायनाचा विषय झाला. हरिपाठाचा शेवट काय? ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवनारी ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान निवृत्ती देवी ज्ञान ज्ञान. हरिपाठाचा शेवट ज्ञान आहे आणि ज्ञानानंतर फुगड्या नाही. लक्षात घ्या, ज्ञानानंतर काय? समाधी संजीवन हरिपाठ. संजीवन समाधी. ज्ञान प्राप्त झाला, थांबलात तुम्ही. ज्ञानावर आहे तुम्हाला मला प्रत्येकाला भूमिका देतात. आपल्याला पटत नाही पचत नाही तो भाग स्वतंत्र आहे. तुमच्या माझ्या उत्थानाकरता आपल्याकडे 3 पर्याय. तुमचा माझा उद्धार करण्याकरता 3 पर्याय. 1 ग्रंथ, 2 संत आणि 3 भगवंत. ग्रंथ उद्धार करतात, संत उद्धार करतात आणि भगवंत उद्धार करतात. आता ग्रंथ उद्धार करतात पण कोणते? वेदांताची प्रस्तांतरे वेगळे, पौराणिकाची प्रस्तांतरे वेगळे आणि वारकऱ्याची प्रस्तांतरे वेगळे. वेदांती ब्रह्मसूत्र, उपनिषद आणि श्रीमद भगवद्गीता. पौराणिक आद्य काव्य वाल्मिकी रामायण, आर्ष काव्य महाभारत आणि आमच्या सगळ्यांचं महाकाव्य श्रीमद भागवत महापुराण. बरोबर. वारकऱ्याची प्रस्तांतरे नाथ महाराजांचं श्रीमद भागवत महापुराण, नाथांचं भागवत, नाथ भागवत. तुकोबऱ्यांची गाथा आणि ज्ञानोबरांची ग्रंथराज ज्ञानेश्वरी ही वारकऱ्याची प्रस्तांतरे. या ग्रंथातून तुम्ही भगवंतापर्यंत पोहोचू शकता, तुमचं उत्थान होऊ शकतं. दुसरा पर्याय तुम्हाला ग्रंथ सुटले की संताकडून. संतही आपला उद्धार करतात. हे तर 4 प्रकारे प्रवास आहे तो कलेने. काही लोक साधारण आहेत, काही लोक साधक आहेत, काही लोक साधू आहेत आणि काही संत आहेत. साधारण, साधक, साधू, संत. कोण आहे साधारण? साधारण कोण आहे? काम क्रोध लोभ मदमत्सर दंभ अहंकार. काम क्रोध लोभ मदमत्सर दंभ अहंकार हे 6 ज्यांनी केले धारण ते झाले साधारण.
कोण साधारण? हे 6 विकार ज्यांनी केले धारण ते झाले साधारण. हे 6 ज्यांनी ठेवले धाकात ते झाले साधक. ज्यांनी विकार धाकात ठेवले ते साधक. हे 6 ज्यांनी टाकले धुवून ते झाले साधू. आणि या 6चा ज्याने केला अंत ते ज्ञानोबराय तुकोबरायांसारखे संत. संतत्वाकडे जर गेलात तर आपला उद्धार आहे. आणि तिसरा आहे भगवंताकडे जाणं. देवाकडे जायचं म्हटलं की देवाचे 2 रूप आहे. सगुण म्हणू की आकार म्हणू की स्थूल म्हणू की सगुण निर्गुण. तुझं म्हणे वेद, तुका म्हणे भेद नाही नामी. ॲस्ट्रॅक आणि नॉन ॲस्ट्रॅक सगुण उपासना पद्धती, निर्गुण उपासना पद्धती. काही लोक तुला सगुण म्हणतात, काही लोक तुला निर्गुण म्हणतात. आम्ही काय सगुण निर्गुण आम्हाला काही विशेष नाही. ऐका, देवाला प्राप्त करायला ज्ञान लागतं, पण दादा त्या ज्ञानाला नजर लागते. काय लागते? नजर लागते. त्या ज्ञानाला नजर पाहिजे भावाची, त्या ज्ञानाला नजर पाहिजे भक्तीची, त्या ज्ञानाला नजर पाहिजे नामाची. हो, त्या ज्ञानाला नजर पाहिजे प्रेमाची. भक्तीची, भावाची, नामाची, प्रेमाची नजर नसेल तर ते ज्ञान तुमच्याकरता उपयोगाचं नाही. महाराजांची गोड भाषा आहे. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. 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 अभिमान नित्य नवा तया माझे. अभिमान नित्य नवा तया माझे. अभिमान नित्य तया माझे. हे अभिमान नित्य नवा तया माझे. 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 प्रेम सुख प्रेम सुख दे. प्रेम सुख दे. प्रेम सुख दे. प्रेम सुख देई. प्रेम सुख देई. प्रेम सुख देई. प्रेम सुख देई. प्रेम सुख दे. प्रेम सुख दे. हा प्रेम सुख दे. 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 भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा तया माझे. ज्ञानाला भक्तीची, भावाची, प्रेमाची, नामाची नजर पाहिजे, नाहीतर देव दिसत नाही. आमच्या एका मित्राला मुलगा झाला. मुलगा 2, 4, 8, 10, 12, 15 दिवस, महिनाभराचा झाला. मित्राने फोन केला. आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये सगळी लोक माझ्या पोराला पाहिला. कुणी हॉस्पिटल आलं, कुणी घरी आलं. तू मात्र काही माझ्या पोराला पाहिला अजून आला नाही. त्याला म्हटलं हरकत नाही, त्या दिशेने प्रवास असला 100% येतो. योगायोगाने प्रवास होता. आम्ही त्याच्या घरी गेलो. मित्र घरी नव्हता, त्याची पत्नी घरी होते. वहिनी साहेब त्या बाळाला बाहेर आणा. मी त्याला पाहायला आलो आहे. त्यांनी त्या बाळाला आणलं माझ्या बाजूला. तो बाळाला त्यांनी झोपवलं. त्या कॉफी करायला आत गेल्या. आता 1 महिन्याचा पोरगा. एवढ्या लहान पोरासोबत आपण काय बोलणार? कीर्तन आहे ते? कीर्तन आहे का?
इतक्या लहान पोरासोबत आपण काय बोलणार? आता पुरुषांपेक्षा महिलांचा जास्त आहे. एवढ्या लहान पोरासोबत का बोलताना काय करावं लागतं? काय करावं लागतं? चुटके. त्या पोरासोबत 10 मिनिटं मी चुटकी वाजवली. त्याच्या मम्मीने कॉफी आणली. त्या पोरानं माझ्याकडे पाहिलंच नाही. मी कॉफी पिता पिता त्यांच्या मम्मीला म्हटलं, वहिनी साहेब, मी तुमच्या पोराला पाहिला आलो आणि तुमचा पोरगा माझ्याकडे पाहतच नाही. मी ह्याला पाहिला आलो आणि हा माझ्याकडे पाहतच नाही. त्याच्या आईने एक गोड वाक्य सांगितलं, महाराज हा काय वाक्य महाराज त्याला अजून नजर यायची बाकी आहे. थांबा थांबा थांबा. त्याला अजून नजर यायची बाकी आहे. वाक्य रेखांकित करा, वाक्य चिन्हांकित करा, तारांकित करा, अधोरेखित करा, तांबडे मारा. ज्यांचा मराठी विषय असेल त्यांनी अंडरलाईन करा. त्याला अजून नजर यायची बाकी म्हणजे काय? त्याला जन्मापासून देवाने दिले ना ते डोळे, जिकडे चुटकी वाजली तिकडे पाहिलं पाहिजे, ही त्याची नजर आहे. तुम्हाला मला प्रत्येकाला देवाने जन्माला घातलं आणि सुंदर शरीर दिलं, हे आपलं ज्ञान आहे. पण जिकडे कथा कीर्तनाची चुटकी वाजली तिकडं मंदिरात गेलं पाहिजे, ही परमार्थाची नजर आहे. ती नजर फार कमी लोकांना असते. भले गावाची लोकसंख्या 30,000 असेल पण नजर फक्त 300 लोकांना आहे. बाकी सगळे काय करू बहु वाटे तडमड, आंधळी सकड बहिर्मुख, काय कामाचे? चामाचे डोळे दाविते, इंद्रियात ते विषयात ते गोडी लाविते, काय कामाचे ते चांबड्याचे डोळे? जे जग धावत आहे पण जगदीश्वर धावत नाही. ज्ञानोबराय सांगतात देव कठीणच हो, दिसतच नाही. पण मी पाहिला ना, मी जो पाहिला तो किती दुर्लभ आहे. योगिया दुर्लभ, योगिया दुर्लभ तो देखील सदणे पाहता पाहता मनान पुरे दणे. योगिया दुर्लभ तो देखील सदणे पाहता ज्ञानोबराय सांगतात योग्यांना जो देव दिसत नाही, अनंत रूपे अनंत वेशे अवताराच्या राशी तोहा पाहिला पाहिला नंदाचा त्या देवाला आम्ही पाहिलं. कोणत्या देवाला माहिती का? देखिला देखिला देवाधी देव बरवा समाधान जीवा. आणि आता महत्वाचं प्रमाण आहे, ज्ञानोबरांची धमकी किती मोठी आहे प्रेमातले. देखिला देखिला माये देवाचा देव. माये माये म्हणजे आई, माये म्हणजे माया, माई नाही. माये म्हणजे माया. जी माया तुम्हाला मला संसारामध्ये रडवते, जी माया तुम्हाला मला संसारामध्ये ग्रासून ठेवते, जी माया तुम्हाला मला संसारामध्ये बंधित करून बाहेर निघू देत नाही, जी माया आपल्याला देव पाहू देत नाही, ज्ञानोबराय त्या मायेला धमकी देतात. माये देखिला देव. कोणता देव देखिला? योगिया दुर्लभ तोम्या देखिला देव. जो योग्यांनाही दिसत नाही, जो ज्ञानालाही दिसत नाही, तो देव मी पाहिला. ज्ञानोबराय तुम्ही देव पाहिला? हो मी पाहिला. बरं तुम्ही देव पाहिला, कसा आहे तो? ज्ञानोबराय पाहिलेला देव अनुपम्य मनोहर मनोहर अनुपम्य मनोहर अनुपम्य मनोहर अनुपम्य मनोहर. कासे शोभे पीतांबर पीतांबर कासे शोभे पीतांबर पीतांबर कासे शोभे पीतांबर पीतांबर कासे शोभे पीतांबर.
तो डर चरणी प्रियदाता तो डर चरणी प्रियदाता तो डर चरणी प्रियदाता तो डर चरणी प्रियदाता तो डर देखिला देव चरणी प्रियदाता तो डर देखिला देव ओ योगियाची कसवटी योगियाची कसवटी चरणी प्रियदाता तो डर देखिला देव प्रियदाता तो डर देखिला देव योगियाचे योगियाचे अनुपम्य मनोहर कासे शोभे पितांबर चरणी ब्रेदाचा तोडर देखिला देवो. ज्ञानोबा सांगतात मी देव पाहिला कोणता अनुपम्य. अनुपम्य हा संस्कृतोद्भव मराठी शब्द आहे. अनुपम्याचा अर्थ असा शास्त्रात अन अधिक उपमा. अन म्हणजे नाही, उपमा म्हणजे उपमा. ज्याला कधीच कुठेच कोणतीच उपमा देता येत नाही असा उपमेच्या पलीकडे जो आहे तो अनुपम्य. तेव्हाला काय उपमा देणार तुम्ही? उपमाच देता येणार नाही. त्याचं वैशिष्ट्य अतिशय आहे. सावडे सकुमार जैसा करदडीचा गाभा. करदडी, करदडी म्हणजे काकड्यामध्ये ना करदडी. करदडी म्हणजे जळगाव जिल्हा. केळीचे कोणते माझ्याकडे नका भाऊ. करदडी म्हणजे काय? करदडी म्हणजे केळीचं खोड असतं आणि त्याचं एक एक आवरण एक एक सालपट काढलं ना तर आतमधला भाग अतिशय सुरेख सुबक सुंदर. जैसा करदडीचा गाभा तैसे सावडे सकुमार. हा देव तसा आहे सुंदर. खरं म्हणजे ही उपमा नाही द्यावया उपमा. हे फक्त निमित्त आहे बरं. त्याच्या हजारपट लाखोपट सुंदर येतो. त्याला सौंदर्याला मर्यादा नाही. अतिशय सुंदर असा भगवान. उपमाच नाही. हे बघा आपण इथून निघालो देवळाली प्रवराला गेलो श्रीरामनगरला गेलो बाभुळगावला गेलो किंवा आपल्याच गावामध्ये सिटी पोलीसने गाडी अडवली. शक्यतो सिटी पोलीस गाडी सोडून देतात. बऱ्याचदा सिटी पोलीस गाडी सोडून देतात. होमगार्ड खतरनाक असतात. सिटी पोलीसला दया येते पण होमगार्ड म्हणजे नाही त्या यमाचे करुणा. सरपंच उपसरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य फोन उचलतात. शिपाई उचलेल का नाही भरोसा नाही. कारण तो म्हणजे एकी एकटाची असून एकाला त्याला माहिती 5 वर्षाचे सगळे बदलणार मी राहील. आमदार फोन उचलतात. पीए उचलेल का नाही भरोसा नाही. महाराज तारीख देतात. दलाल आपलं नाही मध्यस्थी म्हणायचं होतं चुकून खरा शब्द आला तोंडात. खरा तर ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद. बाकीच्यांका येईल आणि आम्ही खानदानी बोललो म्हणजे येतोच. तर ऐका सिटी पोलीसने गाडी अडवली. सिटी पोलीसला एसपीची उपमा देता येईल. एसपीला सिटी पोलीसची उपमा देता येणार नाही. सरपंचांना मुख्यमंत्र्यांची उपमा देता येईल. मुख्यमंत्र्यांना सरपंचाची उपमा देता येणार नाही. 10-20 वर्ष आपण परमार्थ केला की आपल्याला देव माणूस म्हणता येईल. तो माणूस देवासारखा आहे. पण काहीही झालं तरी देवाला माणूस म्हणता येत नाही कारण तो उपमेच्या पलीकडचा आहे. पलीकडचा अनुपम्य. कसा आहे तो देव? मनोहर. काय लगे मनोहर. हा पण संस्कृतोद्भव मराठी शब्द आहे बरं. मनोहर शब्दाचा अर्थ आहे मना अधिक हर. मनोहर मनाला हरण करून घेण्याची ज्याच्यात ताकद आहे तो मनोहर. त्याचं वैशिष्ट्यच आहे. त्याचं वैशिष्ट्य आहे मनमोहन. मुरलीवाला नंदाचा एवढे तुझे स्वरूपता केवढी निमेषण लगे मनवेधिता. एवढे तुझे
स्वरूपता. त्याला पाहिलं ना पुन्हा काही पाहा वाटत नाही. गुंजावर्ण डोळे माथा बाबर झोपी, मयूरपुच्छ वेष्टी शोभतसे शोभतसे शोभतसे, मयूरपुच्छ वेष्टी शोभतसे शोभतसे, देखी लागे माये यमुनेच्या तीरी. नाहीच पहा वाटत. हे गोड भाषा आहे त्याच्या बाबतीत. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला नंदाचा नंदन, पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला नंदाचा पाहिला मन तेने वेदियेले मला, पाहिला नंदाचा नंदन, पाहिला नंदाचा ऐका. पाहिला नंदाचा नंदन, मग तेने वेदेले मन. खरंच हो, जसं इथे येणे वेदेले मन, तसे तिथे तेने वेदेले मन. त्या भगवान परमात्म्याला पाहिलं ना पुन्हा पाहा वाटत, मनाला हरण करतो तो. त्या श्रीमद भागवतामध्ये गोड कथा आहे. भगवान परमात्म्याने बासरी मृदू मधुर वाजवितो वेणू. परमात्म्याने बासरी वाजवली आणि बासरी वाजवल्यानंतर सगळ्या गोपिका घर काम धंदा सोडून तिथं आल्या. देवाने म्हटलं तुमचं हित काम नाही, घर आहे, पती आहे, मुलं आहे, सत्ता आहे, संसार आहे, संपत्ती आहे, जा ना घरी. त्या म्हटल्या आता कैसे जाऊ घरा, नो हे बरा लवकर. नाही जाणार आम्ही. देवाने म्हटलं जा ना, मी बोलवलं का? अरे तू बासरी वाजवली ना, मग बासरीशी बोला, माझ्याशी बोलू नका. त्या गोपिका बासरीकडे गेल्या. का ग, तू लाकडाची, आम्ही आडामासाची आहे. तू निर्जीव आहे, आम्ही सजीव आहे. तुझ्याला चलनवलन नाही, आमच्या चलनवलन आहे. आम्हाला किमान नैतिकतेची स्वप्रेरणा आहे, तू परप्रेरणेने वाचते. बस सांग ना, असं काय पुण्य आहे तुझं? तो देव रस्त्याने चालला की बिभ्रत बेनून कमरेला खोवतो, जेवायला बसला की तुला डाव्या बाजूला ठेवतो, झोपायचं असेल तर तुला उशाजवळ ठेवतो. आणि भौतिक जीवनात फक्त तू एकटी भाग्यवान आहे, तुला देवाच्या ओठाचा स्पर्श होतो. तुझं पुण्य काय आहे सांग ना. आम्ही हाडा मासाचे आहे, आम्ही त्याच्यासाठी सगळं सोडायला तयार आहे, तरी तू आमचा स्वीकार करत नाही. काय पुण्य आहे तुझं? त्या बासरीने सेटला खरं सांगू का, कोणत्याही लाकडाची बासरी होत नाही. आणि हे खरं आहे बरं, कोणत्याही लाकडाची बासरी होत नाही. त्याच लाकडाची बासरी होते जे लाकडं सरळ असतात. सरळ सरळ. आपण आपल्या गावात पाहत नाही का, काही लाकडं खूप उंच आहे, 150-150 एकर जमीन आहे, 100 कोटीची प्रॉपर्टी. लाकडं उंच आहे पण वाकडे. आणि वाकडी लाकडं वाया जात नाही बरं, तेही उपयोगात येतात. पण मग ते सप्तात उपयोगात येत नाही, ते कुठं उपयोगात येतात? धाम धाम.
स्मशानात उपयोगी येणाऱ्या लाकडापेक्षा कथा कीर्तनात उपयोगी येणारं लाकूड कधी भाग्यवान आहे. कोणत्याही लाकडाची बासरी होत नाही. काही लाकडांमध्ये गाठी असतात. ज्या लाकडांमध्ये गाठी असतात ती लाकडं कधीच परमार्थात नसतात. ज्या लाकडांमध्ये अहंकाराच्या गाठी असतात त्या कधीच परमार्थाच्या बासऱ्या नसतात. कशाला सांगू तुला, देवाने मला जवळ केलं का माहिती का, मी भरीवच होते पण देवाने मला जवळ केलं त्याचं कारण मी आतून स्वतःचं शरीर पोकळ केलं म्हणून देवाने मला जवळ केलं. तूही स्वतःचं शरीर आतून पोकळ कर. घातले बाहेरी काम क्रोध वैरी बैसला भितरी पांडुरंग. तू काय म्हणे, देह भरीला विठ्ठले काम क्रोध केले घररीते, काम क्रोध केले घररीते, केले घररीते, काम क्रोध केले घररीते. तुका म्हणे देह भरीला विठ्ठले, काम क्रोध केले घररीते, काम क्रोध केले घररीते. तुका म्हणे देह भरीला विठ्ठले, काम क्रोध केले घररीते, वा. तू काय म्हणे, देह भरीला विठ्ठले काम क्रोध केले. तू काय म्हणे, चित्त करारे झालिया निर्मळ येऊनी गोपाळ राहे तेथे. कशाला बाकीचं करता, येईल ना तो. बर बासरी ना, बासरी ज्या लाकडाची बासरी तयार होते ना ते लाकूड कधी तोडावं त्याचं शास्त्र आहे. बरं ते लाकूड कधी तोडत नाही. तिथी असते ना, तिथी पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी आणि काल गेली ती अशा 5 तिथ्यांना बासरीचं लाकूड तोडायचं नाही, तोडायचंच नाही. पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी या तिथ्यांना जर बासरीचं लाकूड तोडलं आणि त्याची जर बासरी तयार केली तर ती बासरी किडते, सडते, खराब होते, जास्त दिवस टिकत नाही. श्रीमद भागवतकार म्हटले काय टिकत नाही, ज्या तिथीला ते लाकूड तोडलं ना ती तिथी गर्वात जाते. त्या तिथीला गर्व होतो. पंच मी, सप्त मी, अष्ट मी, नव मी, दश मी, आणि जिथं मीपणा असतो तिथं देव नसतो. जिथे मीपणा असतो तिथे देव नसतो. शास्त्रामध्ये ज्याला मीपणाची जाणीव होते त्याला मन म्हणतात आणि त्या मनाला जो हरण करून घेतो म्हणजेच मीपणाला हरण करतो त्याला मनोहर म्हणतात. म्हणून त्याचं लक्षण आहे अनुपम्य मनोहर. कसा आहे तो मनोहर, कासे शोभे पितांबर, त्याच्या कमरेला पितांबर आहे. पीत पितांबर कसला कटी आहे की नाही, पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसोनी माझा कैवाले. भाषा आहे ना. गुजरातमध्ये एक महान संतोन गेले, डोंगरेजी महाराज. त्या डोंगरेजी महाराजांचं वर्णन वारकरी संप्रदायामध्ये खूप करतात आणि ते डोंगरेजी महाराज वारकरी संप्रदायाचं वर्णन करतात. डोंगरेजी महाराज म्हणायचे बरं का आपल्या वारकऱ्यांना, आदमी जितने ज़्यादा फैशन के कपड़े पहनता है उतना दिल में पापी होता है. क्या क्या, आदमी जितने ज़्यादा फैशन के कपड़े पहनता है उतना दिल में पापी होता है. इसीलिए तो हमारे महाराष्ट्र का वारकरी संप्रदाय सफ़ेद कपड़े पहनता है. डोंगरेजी महाराज. हळूहळू संप्रदाय आपला रंगीत संगीत होतोय पण वारकऱ्यांना लाल ना रंगव में हरी ना रंग अपने रंग में रंग दे चुनरिया. वारकऱ्याचा एकच रंग आणि त्याचं नाव पांडुरंग. कोणता रंग आणि रंग तार्किकाचा टाका संग
पांडुरंग स्मरा हो पांडुरंग स्मरा हो पांडुरंग स्मरा हो तारकी गाथा तारकी गाथा तारकी गाथा तारकी गाथा पांडुरंग स्मरा पांडुरंग स्मरा तारकी गाथा तारकी गाथा तारकी गाथा तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मरा हो. मग कसं आहे, त्याचं स्मरण करायचं असेल तर त्याच्या स्मरणाला त्याची शरणागती होय. शरणागतीशिवाय स्मरण नाही, आज स्मरणाशिवाय शरणागती नाही. मग कशी शरणागती? चरणी ब्रिदाचा तोडर. तोडर हा अलंकार आहे बरं. पायामध्ये लोखंडाचं सोन्याचं चांदीचं कडं घालायचं आणि ज्याला आपण जिंकलंय त्या शत्रूचा पुतळा तयार करून त्या पुतळ्याच्या मानेला छिद्र करून तो अलंकार पायात घाला. असुर घातले तोडरी किंवा बांधले तोडरी. देवाने हनुमंताच्या पायात तोडर आहे. तोडर म्हणजे काय? शत्रूला जिंकल्यानंतर त्याच्या प्रित्यर्थ एक अलंकार पायात घालणे, याला म्हणतात तोडर. किती बलवान असला तरी तो जर पायाजवळ असेल तर संपली ताकद. तुम्ही आम्ही संसारात किती बलवान असलो तरी आमची सगळ्यांची संपत्ती देवाच्या पायाजवळ शरणागती ते आम्ही त्याचे दास आहोत. आम्हाला फक्त त्याने जिंकलंय. आम्ही कशातही श्रीमंत, सत्ता संपत्ती ऐश्वर्य सौंदर्य साहित्य विद्वत्ता कशातही असू द्या, जागा आमची पायाजवळ आहे. इथून पंढरपूर 200-250 किलोमीटर आहे. इथून पंढरपूरला जायचं म्हटलं तर किमान स्वतःच्या गाडीत गेलं तरी 5 तास लागतात आराम. आपण बॅगा धर्मशाळेत ठेवल्या, आपण दर्शनबारीला लागलो. गोपाळपुऱ्यामधून आपल्या दर्शनाला सुरुवात झाली. जुन्या जाणत्या वारकऱ्यांना माहिती असेल, जो गोपाळपुऱ्यातून दर्शनबारीला लागतो शक्यतो तो 22 ते 25 तासानंतर येतो. शक्यतो तो 22 ते 25 तासानंतर येतो. जगाच्या इतिहासात कोणीही असो, त्याच्या दर्शनाची ठरलेली परिभाषा आहे, फक्त जगात फक्त पंढरपूरला नामदेव पायरीपासून तर मुख्य गाभाऱ्यापर्यंत सगळे दरवाजे श्री संत सखाराम महाराज संस्थान करता उघडल्या जातात. हे कुठेच घडत नाही बरं, हे फक्त तिथे घडतं. ही परमार्थाची श्रीमंती, त्या श्रीमंतीला पर्याय नाही. आणि त्या श्री संत सखाराम महाराज अमळनेर संस्थांचा आणि इथल्या संस्थांचा हा आंतरिक प्रीतीच्या प्रेमाचा गुरु शिष्याचा खऱ्या अर्थाने संवाद संकल्प सिद्धीचा दाता आहे. आणि त्या श्री संत सखाराम महाराजांच्या नगरीतून येण्याचं भाग्य मला आज श्री संत भानुदास महाराजांच्या नगरीत आलं. हा जन्माचा उदय. हो, याच्यापेक्षा भाग्य काय? श्री महाराज सन्मान करायला लागले तेव्हा आम्ही म्हटलं तुम्ही सत्कार करू नका. ते म्हटले हा वारकरी म्हणून आहे. त्यांना म्हटलं नाही की अशा 2 संस्थानांच्या मध्ये मी कीर्तनाला आलोय की तिथं सन्मान ही भूमिका आपल्या जीवनामध्ये नसते, समर्पण ही भूमिका असते. ऐका, या परिपक्वतेमध्ये आपण दर्शनबारीला लागलो. 25 तास गोपाळपुऱ्यातून पुढे पंढरपुरात पांडुरंगाच्या दर्शनाला लागतात. आणि बघा, किती निष्ठावान वारकरी असले तरी दर्शनबारीत निष्ठावान बनायचं नाही. साधूपणा दर्शनबारीत चालत नाही. तिथं ज्ञानोबा आहे, आपुली आपण करा सोडवण. दर्शनबारीमध्ये जर तुम्ही म्हणाल तुम्ही पुढे जा 4 दिवस येतात, नंबर लागणार नाही. तिथं काही पठ्ठे अरे आपण तर सोबतच दर्शनाला लागलो. आम्हाला 22 तास, तू कस काय 4 तास? मी मधून गेलो होतो. मला काही लोकांचं आश्चर्य वाटतं बरं. त्यांचं वय 30-35 आहे आणि तिकीट अर्ध आहे. काही जड 1-4 आहे. त्या डुप्लिकेट तिकीटावर पंढरपूरला जातात आणि तिथे मठात काकडा म्हणतात, न सांगता तुम्हा कडो येते अंतर. असं वाटतं कमीत कमी तिकीट इमानदारीने काढ, पंढरपूरला जातोय तू दडभद्र्या. आपल्याकडे नमुने खतरनाक आहे, तू आज समजू नका. 25 तास गरुड खांबाजवळ आलो. 100 फुटावर अनंत कृपा विशेष कारण करुणाबले रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा दिसरा विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड आना ध्यानी मग सुका काय वने झायले सोयरे. श्री वेदाचं दर्शन घेतलं.
श्री तुकोबारांच्या पादुकाचं दर्शन घेतलं, मुख्य गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला, पांडुरंगाच्या चरणावर डोकं ठेवलं, तेवढ्यात मागून त्या कर्मचाऱ्याने थाप मारले. का हो? काय तुम्ही बेलापूरहून आलेत का? हो. इतक्या लांबून? हो. किती तास झाले? 25 तास. मग तुम्ही 10 मिनटं दर्शन घ्या म्हणतो की नाही तो? नाही, आम्हाला म्हणतो, तुम्ही भांडखोर असाल. 10 किलोमीटरने या का 100 किलोमीटरने या, 20 किलोमीटरने या का 200 किलोमीटर या, ऐका 40 किलोमीटरने या का 400 किलोमीटरने या, एका सेकंदात तो तुम्हाला बाजूला काढतो. इथून पंढरपूरला जात असताना 5 तासात एसटीच्या प्रवासात शरीराचा थकवा, त्या शरीराच्या थकव्यासोबत 25 तास दर्शन बारीचा शरीराचा थकवा, असा 30 तासाचा शरीराचा थकवा एका सेकंदात ज्याचे पाय पाहिल्यानंतर जातो तो देव आम्ही पाहिला. शरणी ब्रिदाचा तोडर देखिला देव, तो देव आम्ही पाहिला. त्याला पाहिल्यानंतर देखिले तुमचे चरण, निवांत राहिले मन, कासया तेजीन प्राण आपू लागे माय. आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखलिया, भाग गेला सिन गेला. तुका म्हणे काही न मागो आणि तुझे पायी सुख सर्व आहे. ही परिस्थिती त्या देवाच्या पायाजवळ आहे. मग असा जो तो देव आहे, तो जर वेगळ्या साधनाने पाहण्याचं म्हटलं तर, माऊली म्हटलं वेगळ्या म्हणजे रे, वेगळ्या म्हणजे ज्ञानोबरायांनी सांगितलं तुला वेगळं साधन म्हणजे कोणतं? तो साधक म्हटला ज्या साधनाचा तुम्ही अवलंबन करताना लोक तुम्हाला ज्ञानराज योग्याची माऊली म्हणतात, त्या योगाच्या मार्गाने गेलो तर काय होईल? योगी आते कसबटी हो, योगी आते कसबटी, दावीचे नेत्र फुटी, नेत्र फुटी, उभा बेवा रे जातटे, उभा बेवा रे जातटी. देखिला देव, 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 योगी आचे कसबट, योगी आचे कसबटे, हा योगी आचे कसबटी, योगी आचे कसबटी, योगी आचे कसबटी, दावित नेत्र फुटे, हे उभा भिवरे जातटे, वो देखिला देव, योगी आचे कसबटे, दाविला नेत्र फुटे, उभा भिवरे जातटे, देखिला देव, देखिला देव. ऐका, त्या देवाला अन्य साधनाने, नाम योगाच्या साधनाने जर आम्ही पाहण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला समजण्याची शक्यता कमी आहे. योगाचं असं आहे की योग ही जी प्रक्रिया आहे, या योगाची प्रक्रिया म्हटलं तर कठीण आहे, म्हटलं तर सोपी आहे. क्लेशोदिकता रस्ते शा मव्यक्ता सक्त चेतसाम, अव्यक्ताय गतिर्दुःखम, देहवद्वीर वाप्यते, देहवद्वीर वाप्यते, अव्यक्ताय गतिर्दुःखम, असक्त सक्त चेतसाम, क्लेशोदिकता रस्ते शा. योगाचे आवाटा जे रेगाले गा सुबटा, तया दुःखाचाचे वाटा, भागा आला तया दुःखाचाचे वाटा, जे रेगाले गा सुबटा, योगाचे आवाटा. पाहे पा लोहाचे चणे, जै बोचर्या पडते खाणे, ते पोट भरणे के प्राणे, शुद्ध म्हणो ते पोट भरणे के प्राणे, जै बोचर्या पडते खाणे, पाहे पा लोहाचे चणे. शीत वेढावे उष्ण पांगुरावे, वृष्टीच्या आसावे घरा तू, वृष्टीच्या आसावे उष्ण पांगुरावे, शीत वेढावे. तहाने तहानचे प्यावे, भुकले या भूकचे खावे, अहोरात्र वावे मवावे वारा, अहोरात्र वावे, भुकल्या भूकचे खावे, का तहानल्या तहानचे पावे.
योग याग विधी वायाची उपाधी दंभ धर्म हवे विना देवाला असं आहे की नाही हा. दोन्ही पण मला अजून माहिती नाही म्हणून तर महाराज लोक हरिपाठ झाल्यावर येतात तर योग आहे अथ योगानुशासनम योगश्चित्तवृत्ती निरोधा पातंजली प्रदीप सांगतो योगाच्या चित्ताच्या वृत्तीचा निरोध केल्याशिवाय योगात नाही. योगात छेदन आहे, योगात भेदन आहे, योगात दोहन आहे. षडचक्राचं भेदन करावं, पडजिभचं छेदन करावं आणि नसत्या जिभेचं दोहन करावं. 3.5 हाताचा वेढा घेऊन कुंडलिनी बसलेले त्या कुंडलिनीचं वैशिष्ट्य आपल्याला समजून घ्यायचं असेल तर छेदन भेदन आणि दोहन त्यामध्ये एक प्रसिद्ध प्रक्रिया आहे दोहन नावाची. दोहन म्हणजे काय? दुग्ध दोहन. आपण गोठ्यात चरबी गडवा तांब्या बकेट बादले घेऊन जातो, गाईच्या कासेत पाणी टाकतो आणि दुग्ध दोहन करतो. ते दुग्ध दोहन करत असताना साधारण त्या 2 बोटांचा वापर आपण करतो. देवाने आपल्याला किती हात दिले? 2 हात 10 बोट हात म्हटलं मी हात हा हात किती दिले देवाने आपल्याला? नाही, ठीक आहे ना, काय हरकत नाही. अजून आहे 1-2 दिवस बाकी. तर एका हाताला बोट किती आहे? 5. एका बोटाला असल्या कांड्या किती आहेत? 3. अंगठ्याला किती आहे? नीट पहा, लवकर पहा. आता खरंच पाहताय का? जगता कशाला? 30-30, 40-40, 50-50, 60-60 वर्षाचे झाले, आता बोटाच्या कांड्या पाहताय. म्हणजे इतकं वय होऊन गेलं अजून भरोसा नाही बोटाला कांड्या किती. बरं या वयतही बोटाच्या कांड्या माहिती नाही, इतक्या विचित्र कांड्या जन्माला कशा येतात हा एक मुद्दा आहे. खरंच आता पाहताय 2 एका 3 आहे, 2 एका 3 आहे, हरकत नाही. काय आहे? बोट हे मोठं बोट म्हणजे हे बुद्रुक खुर्द आमच्याकडे याला येड्याची जत्रा म्हणतात. तर्जनी, मध्यमा, अनामिका, करंगडी, अंगठा ह्या 2 बोटांमध्ये गाईचा स्तन पकडताना दूध काढताना त्या गाईच्या स्तनाची लांबी वाढते. गाईच्या स्तनातून दूध काढताना जशी गाईच्या स्तनाची लांबी वाढते तसं योग्याने योग करताना या 4 बोटांमध्ये आपल्या जिभेचा शेंडा पकडावा आणि जिभेची लांबी वाढवावी, याला योगाचं दोहन म्हणतात. आता ती लांबी कुठपर्यंत वाढवावी? त्या जिभेचा शेंडा कुठं लागला पाहिजे? कुठं लागला पाहिजे? नाकाला. का बरं? नाही म्हणजे नाकाला लागला पाहिजे असं तुम्ही म्हणजे कशावरून सांगताय? इन्फॉर्मेशन नॉलेज, कॉमन सेन्स नॉलेज की एक्सपिरियन्स नॉलेज? नाकाला लागला पाहिजे. का बरं? मी नाकाला बोट लावलं म्हणून. बरं नाकाला लावलं, बरं गुडघ्याला नाही लावलं? हा बरं त्या जिभेचा शेंडा नाकाला लागला पाहिजे का नाकाच्या? नाकाच्या शेंड्याला. बर नाही, त्या जिभेचं जे टोक आहे पुढचा भाग जो आहे हा तो बरोबर या 2 भुवयांच्या मध्ये इथं भ्रुकुटीला टेकला पाहिजे. ऐका विनोद म्हणून नाही. 3.5 हाताचा वेढा हिथून हितपर्यंत 1 हात आहे, अशा 3.5 हात नागिनीचा आकार सोयीसारखी बारीक कुंडलिनी गुदलिंग स्थानाच्या शिवण केंद्रापासून ती विराजित आहे आणि ती कुंडलिनी जिभेचं दोहन करता करता जिभेचा शेंडा हित्त टेकला की शेपटी बाजूला काढते, फणा उगारते, येडा पिंगला सोडून देते. लिंगस्थानापासून ती आपल्या नाभिस्थानाकडून हृदयातून वक्षस्थळाच्या मध्यस्थातून कंठात येते, कंठातून आले की वर येते. छेदन करायचं असेल तर ती कंठातून पडजीभ तोंडामध्ये येते आणि दोहन करायचं असेल तर ती वर जाते. या 2 भुवयांच्या मध्ये इथं अमृतकुपी, हिला काय म्हणता? अमृतकुपी, अमृताची पेटी. तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये अमृत आहे. त्या अमृताच्या पेटीचं संरक्षण करण्याकरता वारकरी इथं सकाळी काहीतरी लावतात. वारकरी इथं गंध लावतात ना. बऱ्याच लोकांना गंध लावायचा पण गंध नाही, इतके गंध आहे. काही माणसं 12 महिने विधवा आहेत. माणसं म्हणतोय, तुम्ही नका टेन्शन घेऊ. काही माणसं 12 महिने विधवा आहेत, त्यांना सुतक कधी पडलं आणि सुतक कधी संपलं हे समजत नाही.
त्यांचं कपाळ म्हणजे झाले मुक्तद्वार, लाभ झाला रोकडा. ऐका, बाहेरून जिभेचा शेंडा हित्त टेकला की आतून कुंडलीने दंश करते, चावा घेते. कुंडलीने चावा घेतला की अमृताची कुपी, अमृताची पेटी फुटते. अमृताची पेटी फुटली की सगळ्या शरीरामध्ये अमृताचा स्त्राव होतो, वर्षाव होतो, संचार होतो आणि सर्व शरीरामध्ये अमृताचा वर्षाव झाला की चांगदेवासारखा योगी सुद्धा 1400 वर्ष जगतो. याला योग्याचा दोन. हो, ते हो, अमृताची जी स्त्रवता आहे ती स्त्रवता योग्याला त्याचं दोहन करून देते. आता मला सांगा इतका योग कठीण आहे. ज्ञानोबा म्हटलं कशाला आगाऊपणा करतोय, तुला योगाचे प्रमाण म्हणता येत नाही. शरीर शोषण प्राण निरोधन मन जय हठ योग. शोषण प्राण निरोधन मन जय हठ योग. भूत पीडन कुंडली कलिमल दलभंग. वृद्धवाईचा श्वेत तोडून करीव वनभंग. ब्रह्मारंध्रे मिसडे परिमो मोक्षोदंगा. शरीर शोषण प्राण निरोधन मन जे हट योग. थोडंसंच राहिलं. गुद पीडन कुंडलीने 3-4 पानं राहिले आता. शरीर शोषण प्राण निरोधन मन जे हट योग. गुद पीडन कुंडलीने कलिमल दलभंग. योगाचे प्रमाण म्हणायला इतके कठीण आहे, करायला कसा असेल तो. म्हणून त्याच्याकडे पाहू नको. कसा आहे तो देव पाहायचा असेल तर योगाच्या मार्गात उभा बेवरेच्या तटे देखिला देव, तिथेच त्याला पहा, तिथेच तो देव तुम्हाला दिसण्याची शक्यता आहे. बाप रखुमा देवीवरू देवीवरू बाप रखुमा देवीवरू. बाप रखुमा देवीवरू देवीवरू बाप रखुमा देवीवरू. पुंडलिका अभय करो अभय करो. पुंडलिका अभय करो अभय करो. पुंडलिका अभय करो अभय करो. पुंडलिका अभय करो. परब्रह्म साहकारो साहकारो. परब्रह्म साहकारो साहकारो. परब्रह्म साहकारो साहकारो. परब्रह्म साहकारो. देखिला देखो देखिला योगियाचे कसवते. देखिला देखिला देव योगियाची कसवती कसवती. योगियाची कसवती कसवती. विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. रखुमाई विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विद्यादेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.
सद्गुरु तुकाराम महाराज की विठोबार कुमाई विठोबार जय 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 कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई ऐका, बाप रखुमा देवेवर पुंडलिका बाई करू. तो देव पंढरपूरला पुंडलिकासाठी आला. पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठत तुका म्हणे मात धन्य पुंडलिके बहुबरे केले निदान आणले. पुंडलिकाचे भेटे परब्रह्म आले गा. वैकुंठीचा पुतळा आणला भुतळा धन्य तो आगडा. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीने झाला येता निजप्रेम भक्ती भक्ता. पायाळाच्या गुन्हे पडिले ठाऊके जगा पुंडलिके दाखविले. एवढी प्रमाण आहेत तरी आमचे आगाऊ भक्त पुंडलिकासाठी म्हणतात की नाही आपल्याकडे लोक. माझा नगर जिल्ह्यातून श्रीगोंदा येथे श्री संत शेख मोहम्मद महाराजांच्या दरबारात कीर्तन करून घरी जाताना 12 मार्चला ॲक्सिडेंट झाला. प्रचंड मोठा ॲक्सिडेंट झाला. आणि माझं गाव फक्त 4 किलोमीटर राहिलं होतं. 350 किलोमीटरचा प्रवास करून गेलो. गाव फक्त 4 किलोमीटर राहिलं. आमच्या ड्रायव्हरला झोप लागली आणि झोप लागल्यावर गाडी पुलाच्या खाली गेली. जवळजवळ माझ्या ड्रायव्हरने मला यमापर्यंत पोहोचवलंच होतं. मी पण यमाला असा टच केलाच होता. पण माझा हसमुख चेहरा पाहून यमाने माझ्याकडे पहिल्यांदा सांगितलं नो वॅकन्सी. यम म्हटला हित्त जागाने तुला परत जावं लागेल. म्हटलं जातो. आता मी म्हटलं जातो, तुम्ही म्हणताय तर जातो. परत कधी येऊ? आता परत यायचंच ना कधी न कधी. मी यमाला म्हटलं परत कधी येऊ? मी मुळातच बोलका असल्यामुळे यमाचे माझी मैत्री जमले म्हणून माझ्याशी व्यवस्थित वागायचं. माझे संबंध यमाचे म्हणून. मग यमाने मला काम दिलं. तू माझं काम कर, मी तुला आयुष्य वाढवून देतो. म्हटलं सांगा काय काम करू? तू खाली जा. म्हटलं जातो. जाऊन काय करायचं आहे? लोकगीतं, भावगीतं, देशभक्तीपर गीतं, गावठी गवडणी, गावठी अभंग आणि मायबापाचे गाणे जे जे कीर्तनात म्हणतात ते सगळे घेऊन ये. मी ती माझ्यावर जबाबदारी. बरं ती माझ्या जबाबदारी. मी लगेच 2च मिनिटात यमासमोर माझे सगळे पटापट नावं ध्यानात आले की 150-200 भरतील. मी म्हटलं काही टेन्शन नाही देवा, हे 3 ट्रॅव्हल्समध्ये तर चालता चालता घेऊन येईल मी. यमाने सांगितलं ठीक आहे, ते असं कर, त्या 3 त्यांना थांबवून घे. म्हटलं मग त्यांचे कीर्तन जे घेतात ना ते आधी आण, म्हणजे मुळात सकट रोग जाईल. हो तेव्हा आता तुम्ही विचार करा. म्हणून भक्त पुंडलिकासाठी आपल्याकडे चालत नाही असं गावठी. त्या पुंडलिकासाठी पायाडूच्या गुन्हे पडिले पाताडीचं निधान. जमिनीतलं गुप्त धन कोणाला दिसतं? पायाडू. जमिनीतलं गुप्त धन कोणाला दिसतं? पायाडू. धन दिसतं पायाडूला आणि जन्माला येणारे पायाडू जास्त आहे का डोकाडू? मला सांगा बेलापूरमध्ये किती पायाडू आहेत? तुम्ही सांगूच शकत नाही. तुमच्या गावात किती पायाडू आहे तुम्हाला कोणाला सांगता येणार? हा तुमच्या गावात किती पायाडू आहे ते मी सांगू शकतो. मला भविष्य समजतं, ॲस्ट्रॉलॉजिकली स्टेबल आहे मी. मला ज्योतिषशास्त्र समजतं. तुम्ही माझ्या फोनपेला पैसे टाका, उर्वरित माहिती आपल्याला ऑनलाईन पद्धतीने मिळेल. किती पायाडू आहेत? किती पायाडू आहेत? पैशाशिवाय म्हणजे त्याचं मी अजून सांगतो वाक्यात तुम्ही बोलात म्हणून. मी हुशार आहे, मी विद्वान आहे असं जर एखाद्या वक्त्याला वाटत असेल तर त्याने आपली किंमत केली तर काही हरकत नाही. आणि तुम्ही खाली बसलेले आहे का? विद्वान माणसाने जर तुम्हाला किंमत मागितली त्याच्या विद्वत्तेची तर हरकत नाही. माझं प्रांजळ मत आहे नम्रपणे. विद्वानाने विद्वत्ता विकली तर चालते, पण विद्वत्तेच्या नावाखाली गावठी विकणाऱ्यापेक्षा ते कधीही चांगले आहेत. बरोबर, कधीही चांगले आहेत. मानायला कीर्तन आहे मग त्याच्यापेक्षा आम्ही 1000 चांगले आहे ना. विकतो तर आम्ही ओरिजिनल माल विकतो, वैष्णवांचा. हा असं आहे ते. आणि बाकीचे करणीचा होय चुरा, तिथे माल खरा. हा असं आहे ते. ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद. बाकीचे फिर मिलेंगे ब्रेक के बाद. ऐका, या गावात किती पायाडू आहे? पायाडू माणसाच्या डोळ्यात जर अंजन भरलं ना दादा, त्याला जमिनीतलं गुप्त धन दिसतं. गाव किती मोठा असो, या गावात पायाडू हे जेवढे कीर्तनाला बसले ना हे सगळे पायाडू आहे.
सगळे पायाडू. तुम्ही म्हणाल हा कोणता क्रायटेरिया आहे? हो हाच आहे. याच्या टर्म्स कंडिशन ह्याच आहेत. कसं काय? पायाडूच्या डोळ्यात जर अंजन भरलं त्याला जमिनीतलं गुप्त धन दिसतं. या वारकरी नावाच्या पायाडूच्या डोळ्यात कृष्णांजने एक वेळा देवाच्या नावाचं अंजन भरलं की तथा कथा कीर्तन नावाचं धन दिसतं. ही परमार्थाची आयशा पायाडूच्या गुणे पडिले ठाऊके जगा पुंडलिके दाखविले. देव पुंडलिकासाठी आले. कशाला माहिती का? त्याने काय केलं पुंडलिकाने? मायबापाला खांद्यावर बसवलं, बायकोच्या गळ्यात दोरी टाकली आणि देव त्याला भेटायला आले. काय प्रॉब्लेम झाला का? हा काहीतरी झालं वाटतं. नाही. त्याने आईवडिलांच्या गळ्यात दोरी टाकली. त्याने बायकोला खांद्यावर बसवलं, देव त्याला भेटायला. माणसं खरी इमानदारीने सांगा, त्याने बायकोला खांद्यावर बसवलं हे ऐकताना तरी बरं वाटतंय का तुम्हाला? महिला वर्ग तुम्हाला तरी बरं वाटतं त्याने बायको खांद्यावर बसवले? योग्य आहे काय? योग्य वाटतंय का? मला योग्य वाटतंय. माझं कीर्तन आहे आणि मला वाटेल ते सांगेल ना. तुमचं काय घेऊन खाल्लंय मी? त्याने बायकोला खांद्यावर बसवलं, मला योग्य वाटतंय. का बरं म्हणजे? आणि त्याची तरी खांद्यावर आहे. त्याची तरी खांद्यावर आहे. आपली हे पा ज्यांनी बसवली ते बोला, नाही तर ज्या बसल्या त्या बोला. कीर्तन लवकर संपेल आपलं. त्या पुंडलिका करता तो देव अभयदान देऊन आला. पुंडलिका अभय करू परब्रह्म सहाकारू देखिला देवो. असा देव आम्ही पाहिला. काय त्या देवाचा साक्षात्कार जगाच्या इतिहासात असं घडलं नाही. बडव्यांनी पूजा घेतली, दर्शन केलं आणि दर्शन केलं तर बडव्यांनी सहज देव पांडुरंगाच्या गळ्यातला हार काढला. तो हार दिला आणि तो हार घरी येऊन ज्यावेळेस उलगडून पाहिलं तर त्याच्यामध्ये पंचरत्न धातूची मूर्ती प्राप्त होते. हा चमत्कार महाराष्ट्राच्या मातीत फक्त 2 ठिकाणी प्रासादिक रूपात घडला. एक हित आणि दुसरा अमळनेरला. अशा पांडुरंगाला प्रार्थना करा की अखंड आम्हालाही तुझ्या चरणाजवळ जागा दे. पंढरीच्या राया प्रभू दीनानाथा आज्ञा द्यावी आता येतो आम्ही. राई रखुमाबाई सत्यभामा माता आज्ञा द्यावी आता येतो आम्ही. नमस्कार माझा गरुड हनुमंता आज्ञा द्यावी आता येतो आम्ही. राई रखुमाबाई सत्यभामा माता आज्ञा द्यावी आता येतो आम्ही. नामा मने तुमच्या चरणावरी माथा. नामा मने तुमच्या चरणावरी माथा. चरणावरी माथा. नामामणे तुमच्या चरणावरी माथा. नामामने तुमच्या चरणावरी माथा. नामामने तुमच्या चरणावरी माथा. नामामणे तुमच्या चरणावरी माता. नामामणे तुमच्या चरणावरी माता. नामामने तुमच्या चरणावरी माथा. नामामने तुमच्या चरणावरी माथा. नामामने तुमच्या चरणावरी माथा. नामामणे तुमच्या चरणावरी माता. नामामणे तुमच्या चरणावरी माता. नामामणे तुमच्या चरणावरी माता. नामा म्हणे तुमच्या चरणावरी माथा. नामा म्हणे तुमच्या चरणावरी माथा. नामा म्हणे तुमच्या चरणावरी. नामामणे तुमच्या चरणावरी माता. नामामणे तुमच्या चरणावरी माता. नामामणे तुमच्या चरणावरी माता. आज्ञा द्यावी आता जातो येतो आम्ही. आज्ञा द्यावी आता 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 येतो आम्ही.
आज्ञा द्यावे आता येतो आम्ही. हो आज्ञा द्यावी आता येतो आम्ही. आज्ञा द्यावी आता येतो आम्ही. राये रखुमाबाई सत्यभामा माता. राये रखुमाबाई सत्यभामा माता. राई रखुमाबाई सत्यभामा माता. राई रखुमाबाई सत्यभामा माता. सत्यभामा माता. सत्यभामा माता. संपली माझी भूमिका. मी तीनही चरणाला स्पर्श करायचा प्रयत्न केला. खऱ्या अर्थाने आपण दीड चरण सोडले. जाताना एकच सांगतो, धर्माचं पालन करा, कर्म करत राहा, देवावर श्रद्धा ठेवा. ज्या आईवडिलांच्या पुण्याने कोट्यवधीची इस्टेट कमवली, अखंड आईवडिलांची सेवा करा. हा देश टिकेल, या देशाची अस्मिता टिकेल, या देशाची धर्म अधिष्ठितता टिकेल तर तुम्ही आपण जगू शकतो. आज ज्यांची पुण्यतिथी 16 ऑगस्ट 2018, कवी मनाचा भारतरत्न म्हणजे स्वर्गीय अटलजी. आणि अटलजी सांगायचे, सरकारें आएगी सरकारें जाएगी, सरकारें आएगी सरकारें जाएगी, पार्टियां बनेगी पार्टियां बिगड़ेगी. सरकारें आएगी सरकारें जाएगी, पार्टियां बनेगी पार्टियां बिगड़ेगी. कौन सीएम होगा कौन पीएम होगा ये चलता ही रहेगा, ये देश बना रहना चाहिए, यही मेरी आकांक्षा है. शेवटी देश टिकला पाहिजे, देशाची अस्मिता टिकली पाहिजे. 2014ला सुरुवातीला सलमान खुर्शीद, आमिर खान, शाहरुख खान, नसरुद्दीन शाह असे अनेक पिलावड असं म्हणत होते की हा देश आता राहण्याच्या क्षमतेचा राहिला नाही. या देशाचं हिंदुत्व जागृत व्हायला लागलंय आणि या देशामध्ये आता आम्ही सुरक्षित राहणार नाही. आमची इथली सगळी प्रॉपर्टी विकतो, आम्ही परदेशात राहायला जातो. आजच्या 10 वर्षापूर्वी त्यांना या देशामध्ये राहताना सुरक्षितपणा वाटत नव्हता. बांगलादेश पेटलं तर शेख हसीनाला 50 इस्लामिक देश असताना सुद्धा फक्त भारत सुरक्षित वाटला. ही माझ्या देशाची ताकद आहे, ही माझ्या देशाची ताकद आहे. अरे आम्हीच आहे जगात, आम्हीच आहे जगात. आता विश्वात्मके देवे म्हणणारे जगात फक्त आम्ही म्हणतो जे खळांची व्यंकटे सांगो. जगात फक्त आम्ही म्हणतो जे खळांची व्यंकटे सांगो. आम्ही म्हणतो किंबहुना सर्व सुखी. आम्ही म्हणतो कोणे जीवाचा न घडो मत्सर. आम्ही म्हणतो वसुधैव कुटुंबकम. ह्या जगाला कुटुंब मानायची ताकद फक्त आमच्यात आहे. कुणी कसेही असा, आम्हाला फरक नाही. आमच्याकडे येणारा कसाही असो का कसाही असो, फक्त तो कसाही सज्जन असो, आम्ही स्वीकारायला तयार आहे. हा देश, या देशाची धोरणं लक्षात घ्या. असं घडत नाही योगायोगाने, सगळ्यांच्या पाठ आहे. हनुमंत पुढे दाढी रावणाची जाडी. रामानंद सागरचं रामायण कोणी कोणी पाहिले हो? म्हणजे सगळ्यांनी पाहिले. रामायणामध्ये रावणाला दाढी दाखवली का हो? नाही ना. बर, गोस्वामी तुलसीदासजी नाथ भागवत, नाथ रामायण आणि वाल्मिकजींचा रामायण. रावणाला दाढी आहे असा उल्लेख आहे का हो? संत वाङ्मयात फक्त तुकाराम महाराजच दाढी रावणाची जाडी का म्हणतात, कुठेच नाही वर्णन. फक्त श्री तुकोबाराय म्हणतात. का रावण नावाचा अधर्मी जेव्हा कुलवान सीतेचं अपहरण करतो तेव्हा भक्त शिरोमणी धर्मनिष्ठ हनुमंत रावणाची दाढी पेटवून सीता सुरक्षित असल्याची भावना निर्माण करतो. तुकोबारायांचा जन्म हा 17व्या शतकात आहे. 17व्या शतकात असे अनेक रावण अनेक सीतांचं अपहरण करत होते. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हनुमंताच्या भूमिकेमध्ये त्या रावणांच्या दाढ्या पेटवत होते. तुम्ही सगळे एकत्र या आणि या रावणांच्या दाढ्या पेटून तुमच्या सुरक्षात सीता सुरक्षित ठेवा. हे माझ्या तुकोबारायांनी 400 वर्षापूर्वी सांगितलं. कधीतरी संगती घ्या हो, कधीतरी समजून घ्या वाङ्मय. संगती का होईना पण प्रश्नाची उत्तर आहेत. भूमिका लक्षात घ्या. देव देश धर्म नीतिमत्ता टिकत नसेल तर आम्ही टिकू शकणार नाही. तो विचार तुमच्या माझ्या डोक्यात असू द्या.
म्हणून अखंड आपली परमार्थ पतिकथा ठेवा. 1 मिनिटात 11 वाक्य सांगतो. 1, प्रेताला शृंगार करायचा नाही. प्रेताला किती शृंगार केला तर शेवटी स्मशानात त्याची राख होते. 2, ह्या गावात किती चांगले वागले तरी 40% लोक तुमचा विरोध करतील. त्या 40% लोकांचा विरोध सहन होत असेल तर सामाजिक क्षेत्रात पाय ठेवा, नाही तर पाय ठेवायचा नाही. पुढची 3 वाक्य. कम खाना गम खाना नम जाना. कमी जेवण करा, शरीर धोका देणार नाही. नम्रताच ठेवा, हाच भगवान परमात्मा भेटल्याशिवाय राहणार नाही. बोलू नका, बोलू नका. वाट पाहून लोकांचे कामं करा. एक दिवस लोकच तुम्हाला चांगल्या ठिकाणी संधी दिल्याशिवाय राहणार नाही. वेट अँड वॉच. शांतता ठेवा, सगळं भेटतं. माझा अनुभव आहे. आणि खरंच आहे ना, माझं म्हणजे उठते नाही हात भगवान को कुछ मंगवाने केले. मला कधीच मागावं वाटत नाही. एवढं देवाने मला सामाजिक, आध्यात्मिक, राजकीय, धार्मिक सगळं दिलं, सगळं दिलं. आता अपेक्षा राहिली नाही मागायला. म्हणून आपल्या सगळ्यांना सांगतो की या भूमिकेत जीवन जगा. 3 वाक्य. श्रीमंतीचा गर्व करू नका, खूप लोक श्रीमंत आहे. सौंदर्याचा गर्व करू नका, खूप लोक सुंदर आहे. आणि बुद्धिमत्तेचा गर्व करू नका, खूप लोक हुशार आहे. रावणाची लंका सोन्याचीच होती, कृष्णाची द्वारकाही सोन्याची होते. काय झालं, त्या रावणाची सोन्याची लंका जळाली आणि त्या श्रीकृष्णाची सोन्याची द्वारका पाण्यात बुडाली. एकाची जळाली, एकाची बुडाली. 7-8 एकरमध्ये आपली कधी कळाली. म्हणून फार गर्व करू नका. या 1.5 फूट ते 1.25 फुटाच्या चेहऱ्यावर गर्व करू नका. खूप लोक सुंदर आहे, खूप लोक सुंदर आहे. गर्व नका. आपल्यापेक्षा खूप लोक. आपल्याला उगा पावडर मदत करते म्हणून बरं आहे. आता हे आमचे पण नमुने साधे नाही. हे पण रूममधून इथं यायला लागले की पावडर लावून येतात. काही पठ्ठे तर फेटा बांधता बांधता पावडर लावतात आणि मग हिता अभंग घेतात. देह जावं अथवा राव, तुम्ही आधी पावडर पुसाव. पावडर लावून माणसं गोरी होतात का? त्या नट्या हिरोईना रॅम्पवर जातात कॅटवॉक करायला. 15 सेकंद इकडनं, 15 सेकंड टर्न घ्यायला 1.5 सेकंद. तरी लोक त्यांना 1-1 कोटी देतात. इथं आम्ही 2-2 तास बोलतो तरी 3-3दा सांगावं लागतं लांबून आलोय. म्हणजे तरी भरोसा पटत नाही. शेवटी प्रमाण द्यावं लागतं. दोरोनी आलो मी गा, दुःख झाले दारुण दोरोनी आलो मी. मग ते पुन्हा आपल्याला विचारतात कशा करता आले इथं. आपल्याला सांगावं लागतं यावया यथवरे होते हेची कारण, यावया यथवरे. ही परिस्थिती आहे. गर्व करू नका, विद्वत्तेचा गर्व करू नका. या महाराष्ट्राने पाहिलंय काव्यतीर्थ आचार्य जगन्नाथांना पवार ह्यांच्या कीर्तनाच्या 2 तास आधी लोक आळंदीत गर्दी करायचे. त्याच जगन्नाथांना पवारांना घशाचा कॅन्सर झाला. त्याच जगन्नाथांना पवारांच्या कोपऱ्यात खुर्ची टाकली. समाज विसरून गेला. हा समाज आहे ना, समाज हा वाजवणाऱ्याच्या बोटावर, म्हणणाऱ्याच्या कंठावर आणि बोलणाऱ्याच्या होटावर अंगात ताकद आहे तोपर्यंतच प्रेम करतो. ताकद संपली कोणी फिरून नाही पाहत तुमच्याकडे. ऐका. आणि म्हणून जगन्नाथांना पवारांसारख्या विद्वानाची वाणी गेली. तिथं 2 आणि 3 टिपणात आपली काय टिकणार आहे. गर्व करू नका. खूप लोक हुशार आहे. ज्याला सत्तेचा, संपत्तीचा, सौंदर्याचा गर्व होतो, इतिहासात त्याचा दुर्योधन होतो. ज्यांच्याकडे सत्ता, संपत्ती, सौंदर्य तिन्ही होते तरी 2 तास बसून तुकोबाऱ्यांचं कीर्तन ऐकलं, इतिहासात त्यांचे छत्रपती शिवाजी महाराज तयार होते. ठरवा तुम्हाला काय करायचं. तुम्ही धोक्यातच आहे. तुम्ही फार काही सुरक्षित आहे असं आता अजिबात राहिलेलं नाही. पहा, रावणाने अत्याचार केला तेव्हा रामाच्या धनुष्याने तुमचं संरक्षण केलं. कौरवांनी अत्याचार केला तेव्हा पांडवांच्या धनुष्याने तुमचं संरक्षण केलं. दुर्योधनाचा उन्मत्तपणा वाढला तेव्हा भीमाच्या गदेने तुमचं संरक्षण केलं. शिशुपालाचा उद्रेक वाढला तेव्हा श्रीकृष्णाच्या सुदर्शनाने तुमचं संरक्षण केलं. अकबराचा उन्मत्तपणा वाढला, राणा प्रतापाच्या तलवारीने मदत केली. मोगलांची मोगलाई वाढली, छत्रपतींच्या तलवारीने तुम्हाला मदत केली. माझ्यावर तुमचा पोरगा, तुमचा भाऊ, तुमचा मुलगा म्हणून विश्वास ठेवा. आता रामाचं धनुष्य तुम्हाला वाचवायला कदाचित येणार नाही. आता अर्जुनाचा बाण कदाचित तुम्हाला वाचवायला येणार नाही. आता श्रीकृष्णाचं सुदर्शन चक्र तुम्हाला कदाचित वाचवायला येणार नाही. आता भीमाची, हनुमंताची गदा तुमचं संरक्षण करायला कदाचित येणार नाही. आता राणा प्रतापांचा भाला तुमचं संरक्षण कदाचित करणार नाही. आता छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार तुमच्या संरक्षणाला कदाचित येणार नाही. पण तुमच्या संरक्षणाकरता आता तुमच्याच जवळ एक शस्त्र आहे. त्या शस्त्राचं नाव आहे, तुम्ही करतात ते मतदान. ते डोळे उघडे ठेवून करा. तुमच्या आईला, नाम भारत मातेला स्मरण करून करा. कदाचित तुमचं संरक्षण तुम्ही करण्याकरता बलवान होण्याची शक्यता आहे. माझं वाक्य नीट आहे का? कोणाला करा नाही म्हणते बरं मी. काय करायचं ते करा, पण
मरताना पश्चाताप होणार नाही असं काहीतरी करा. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. सर्व काल नाद ब्रह्मवादक स्वरायष्कार प्राप्त सगळे गुरुबंधू मंडळी पूज्य सगळे महाराज मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. हे वारकरी संप्रदायाचं उद्याचं वैभव आहे. टुडे बॉईज टुमॉरो फ्युचर खूप पुढं गेलं आहे. 1949ला आशिया खंडातला पहिला सहकारी कारखाना काढला आहे नगर जिल्ह्याने असं म्हणतात. इकडनं ऊसाची मोडी टाका, तिकडनं साखरेचं पोतं तयार होतं. ही विज्ञानाची प्रगती. इकडनं आघाऊ पोरगा पाठवा, तो कालांतराने वारकरी म्हणून तयार होऊन जन्माला येतो. वारकरी संप्रदायाचे प्रगती. माणसं तयार करायचा कारखाना आमच्याकडे. तुम्हाला साखर बनवता येईल, माणसांनी बनवता येणार. ती माणसं बनवण्याकरता फक्त हे व्यासपीठ आहे. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. तुम्हाला सगळ्यांना सर्वकाल शुभेच्छा. शेवटचे सूचना होईल तोपर्यंत कोणी जागा सोडायची नाही. जो जागा सोडेल तो जागा सोडेल. इथून सगळ्यात लांब गाव कोणाचं आहे? हां, माझं आहे ना? जाऊ नाही ना? मग जर सगळ्यात दूर माझं गाव असेल तर जाण्याची घाई कोणाला पाहिजे? मी जाईल का? तपेवेने दैवत मी जाईल. अरे हरिपाठ आहे ना, त्यात काय आता? मग तुम्ही जाऊ नका. तुम्ही उठलात तर मी जबाबदार नाही. जर कोणी जागा सोडलीच ना इलाज को क्या इलाज. माझं काहीच मत नाही, तुमच्या मर्जीने हो द्या. ऐका, या भूमिका आपण प्रत्येकाने डोक्यात ठेवा. मी एक श्लोक म्हणेन, आपण सगळ्यांनी मागे म्हणायचं आहे. ज्यांच्या पुढे माईक आहे त्यांनी प्रकर्षाने म्हणायचं आहे. हात जोडा, जोडा हात. बरं, आमच्या जळगाव जिल्ह्यात असे जोडतात. नाही खरंच असे जोडतात. हा ना, खरंच नाही ना. अरे असे जोडतात ना, हात असे जोडतात ना. आमच्याकडे असे जोडतात. ते काय आता नगरचं मला काय माहिती नाही. मग तुमच्या ध्यानात आलं काय रीलवाले महाराज लोक का प्रसिद्धीस आले? याच्यामुळे. लोकांना काही नाही, काही सांगा बिचाराने, ते भोळे असतात, त्यांचं काही एवढं मन लागून नसतं. त्यांना फक्त म्हणजे तुम्हाला सांगू का, हित्त बसलेल्यापैकी सुद्धा 70% लोकांना जळगावच्या पाटलापेक्षा शिंदखेड्याची पाटलिंग कधी पण आवडेल. तर ऐका, आमचे सार्थक भाऊ, आमचे प्रमोद भाऊ यांचा आग्रह होता की माऊली आपण आला पाहिजेत, आणि त्या निमित्ताने तुमच्या सगळ्यांपुढे येता आलं आणि प्रसन्नता वाटली. 350 किलोमीटर आलो प्रवासात, असं मला एक सेकंदही वाटलं नाही. हे पावित्र्य मंदिराचं पाहिलं आणि मनाची प्रसन्नता भरभरून निघायला लागली. ही भूमिका आपण सगळेजण पाहतोय. म्हणून थोडंसं लांबतंय. सगळ्यांनी हात जोडा आता. हां, ज्यांच्या पुढे माईक आहे त्यांनी प्रकर्षाने म्हणायचं. हिंदवा स्वधरा सर्वे, हिंदवा स्वधा सर्वे, न हिंदू पतितो भवे, हिंदू पतितो भवे. मम दीक्षा हिंदू रक्षा, मम दीक्षा हिंदू रक्षा, मम मंत्र समानता. मम मंत्र समानता. मित्रांनो, या श्लोकाचा सरळ अर्थ असा आहे, तुम्ही आणि मी आपण सगळे एकाच आईच्या पोटी जन्माला आलोय. आपण जिच्या पोटी जन्माला आलोय ती तुमची आणि माझी आई एकच आहे. त्या आईचं नाव आहे भारत माता. आपल्या सगळ्यांची आई एकच आहे, त्या आईचं नाव आहे भारत माता. आपली एकच दीक्षा, आपलं गाव, आपला देश, आपला संप्रदाय आणि आपला धर्म याची रक्षा हीच आपली दीक्षा. आपला एकच मंत्र, एकच मंत्र, तुमचा माझा एकच मंत्र. तुम्ही खाली बसलेले, आम्ही उभे राहिलेले. ऐका माझं, मी 300 किलोमीटरवरून आलोय. मी ठरवलं ना, एका मिनिटात तुमच्या गावात भांडणं लावू शकतो. एका मिनिटात मी तुमच्या गावात भांडणं लावू शकतो. हा SC ST NT VJNT OBC ओपन आहे. समाजामध्ये भांडणं लावून मी निघून जाईल. मी तुमच्या गावातल्या 2 जातीमध्ये भांडणं लावून निघून जाऊ शकतो. पण उद्या काही वाईट किंवा चांगली घटना घडली ना, ते एकमेकाच्या सुखदुःखात फक्त तुमच्याच गावातले लोक येतील. माझ्यासारखे बाहेरगावचे भांडणं लावणारे लोक येणार नाही. ज्या लोकांची गुणवत्ता समाप्त होते ना, त्यांना जातीयतेचे डोहाळे लागतात. म्हणून माझं असं मत आहे की तुम्ही खाली बसलेले आणि आम्ही उभे राहिलेले, आपली जात कोणती असो, कोणाची कोणती जात असो, पण गावागावात सगळ्या जातीचे लोक भावाभावासारखे प्रेमाने नांदले पाहिजे. हा वारकऱ्याचा समरसतेचा मंत्र. म्हणून सगळ्यांनी प्रेमाने गुण्यागोविंदाने नांदणं हाच आपला पर्याय आहे.
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम 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 गोरोबा चोकोबा तुकोबा निडोबा मीराबाई जनाबाई मंगलना गोरोबा तुकोबा तुकोबा निळोबा मीराबाई जन तुकाराम गोरोबा चोखोबा तुकोबा निडोबा मीराबाई जनाबाई मंगल नाम बोला गोरोबा तुकोबा निळोबा तुकोबा मीराबाई जनबाई तुकोबा नामया तुकोबा ज्ञानोबा एकोबा तुकोबा ज्ञानोबा देवोबा नामया तुकोबा ज्ञानोबा एकोबा मया तुकोबा ज्ञानोबा एकोबा मुक्ताबाई मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई 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 आदिशक्ती मुक्ताबाई योग माया मुक्ताबाई मजला ठाव द्यावा योग माया मुक्ताबाई मजला ठाव द्यावा पायी ज्ञानेश भगिनी मुक्ताबाई मजला ठाव द्यावा ज्ञानेश भजनी मुक्ताबाई मजला ठाव द्यावा पायी मुक्ताबाई 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 ज्ञानेश भगिनी मुक्ताबाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली जय तुकाराम जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय हा